सोलापूर येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर येत्या 30 जानेवारीपासून महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा असा बीसीसीआय आयोजित 2024-25 या देशांतर्गत रणजी स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना होणार असून त्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सामना आयोजनाची संधी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला दिली असून मागील वर्षी 2 रणजी 2 कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील तसेच यावर्षी देखील 2 कूच बिहारचे सामने यशस्वी आयोजन केल्यामुळे त्याचा सकारात्मक अहवाल आल्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या खांद्यावर ही जबाबदारी दिल्याचे संयुक्त सचिव यांनी कळवले। या सामन्यासाठी एकूण 8 समिती तयार करण्यात आल्या असून क्रिकेट संघटनेचे विविध संघटनेचे पदाधिकारी, माजी खेळाडू, क्रीडा संघटक आदींचा त्यात सदस्य म्हणून समावेश करण्यात आला असून प्रत्येकाला ज्या त्या समितीची विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे। तयारी अंतिम टप्प्यात असून 28 जानेवारीला दोन्ही संघ सोलापुरात दाखल असून दुपारच्या सत्रात तसेच 29 रोजी सकाळच्या सत्रात सराव करतील। सोलापुरात होणारा महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा हा रणजी सामन्यात महाराष्ट्राचे नेतृत्व भारतीय संघातील ऋतुराज गायकवाड याच्याकडे तर त्रिपुरा संघाचा कर्णधार भारतीय खेळाडू मनदीप सिंग असणार आहे। महाराष्ट्राचे अंकित बावणे, मुकेश चौधरी, रामकृष्ण घोष हे देखील भारतीय तसेच आयपीएल संघातील खेळाडू देखील या सामन्यामध्ये आपले प्रदर्शन दाखवणार आहेत। महाराष्ट्राचा मागील रणजी सामना नुकताच नाशिक येथील बडोदा संघासोबत झाला होता। त्यात महाराष्ट्राने तब्बल 439 धावांनी दणदणीत विजय देखील मिळवला होता। सोलापुरात होणाऱ्या सामन्यात देखील दणदणीत विजय प्राप्त करून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा महाराष्ट्र संघाचा प्रयत्न असेल। महाराष्ट्राचा अंकित बावणेसाठी हा 125वा फर्स्ट क्लास सामना असणार असून महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा हे दोन्ही संघ यापूर्वी केवळ 2 वेळा लढले असून 2013 मध्ये पुणे येथे झालेली लढत महाराष्ट्र संघाने 9 गडी राखून तर 2020 मध्ये आगरतळा येथे सामना देखील महाराष्ट्राने 5 गडी राखून जिंकला होता। सामन्यात सोलापूरचे अमोल अंगडी हे सामनाधिकारी आणि पंच यांचे संपर्क अधिकारी तसेच महाराष्ट्र संघाचे नागेश साळुंखे आणि त्रिपुरा संघाचे स्थानिक व्यवस्थापक म्हणून मिलिंद गोरे हे काम पाहणार आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।